चं आयोजन करण्यात आलंय आणि या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। तर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची ही बैठक आहे आणि या बैठकीला आता सुरुवात होती। आपण हे दृश्य पाहतोय थेट राजधानी दिल्लीमधली। तर भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या कार्यकारिणीची बैठक आहे। 2च दिवसांपूर्वी त्यांची नवी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। त्यासोबतच त्यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तर या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होती। आपण ही थेट दृश्य पाहतोय। भाजपच्या राष्ट्रीय बैठकीला सुरुवात होतीये। तर या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातीलही अनेक चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। यामध्ये विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर आहे, यांचं नाव आहे। त्यासोबतच भारती पवार यांना देखील या कार्यकारिणीमध्ये संधी मिळालेली आहे। त्यामुळे या नव्या कार्यकारिणीची ही महत्त्वाची बैठक पार पडतेय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, या बैठकीला सुरुवात होतीये, नेमका काय अजेंडा आहे बैठकीचा? निश्चितच ही पहिली बैठक आहे भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची। नितीन नवीन यांनी स्वतःची टीम जाहीर केल्यानंतर भाजपची कार्यकारिणी राष्ट्रीय स्तरावरची पहिल्यांदा दिल्लीमध्ये एकत्र भेटते आणि दिल्लीमध्ये भेटून आता विविध भाजपच्या भविष्यातल्या एकूण दिशादर्शनाबद्दल, त्यानंतर मग वाटचालीबद्दल या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। विशेष म्हणजे ही टीम जाहीर झाल्यानंतरच काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या होत्या। गुजरात इलेक्शन उशिरा आहे, पण तरी सुद्धा गुजरातसाठी प्रभारी म्हणून तरुण चुग यांना नेमलं होतं। तर उत्तर प्रदेश हे अतिशय महत्त्वाचं राज्य आहे भाजपच्या दृष्टीने 2029 ची लोकसभा निवडणूक लक्षात घेता। तर तिथे विनोद तावडेंना प्रभारी म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि याशिवाय भाजपकडून सध्या जी नवी टीम जाहीर केलेली आहे, या नव्या टीम समोर असलेली आव्हानं, त्याशिवाय भाजपचा संघटनात्मक विस्तार या संदर्भामध्ये या नव्या टीमची चर्चा होणार आहे आणि नितीन नवीन हे पहिली बैठक ही अशी त्यांच्या अध्यक्षतेखाली घेत आहेत की ज्यामध्ये भाजपची सर्व कार्यकारिणी देशभरातून आलेली आहे। नक्कीच या बैठकीकडे लक्ष असेलच। सोमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।